तर खासदार श्रीरंग बारणे आपल्याशी जोडले जात आहेत। श्रीरंग सर, मोठी दुर्घटना घडलेली आहे, पूल कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे, काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर हा वाहतुकीसाठी येण्या जाण्यासाठी बंद केलेला ब्रिज होता। हा खूप जुना लोखंडी पायी जाण्यासाठी केलेला ब्रिज होता। हा डिफेन्स कडून शेलारवाडीकडून येणारा रस्ता बरं, आणि तो रस्ता माजी आमदार दिगंबर बेगडे कैलासवासी त्यांच्या घराकडे जाणारा तो रस्ता होता। हो, खरं तर त्या पूर्ण लोक जिथे राहतात त्या ठिकाणी इंदोरीवरून येण्यासाठी एक मोठा रस्ता पण आहे, परंतु या रस्त्याचा वापर करू नये म्हणून प्रशासनाने अनेक वेळा आवाहन देखील केलेलं होतं। परंतु पाणी पावसाळ्यामध्ये या नदीला इंद्रायणी नदीला येणाऱ्या या कुंडमाळामध्ये पाणी पाण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती लोक त्या ठिकाणी आल्यामुळे गर्दीमुळे ही दुर्दैवी घटना घडलेली। आता सध्या 2 जण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामध्ये एक डेड बॉडी आहे आणि एक जण आहे त्याला काढण्याचे प्रयत्न सातत्यानं चालू आहे। एनडीआरएफच्या 2 टीम आलेल्या आहेत, पिंपरी चिंचवड महापालिका, तळेगाव नगरपालिका याचीच टीम त्या ठिकाणी आहेत। काही त्या ठिकाणी काम करणारे रेस्क्यू टीम देखील त्या ठिकाणी आहेत आणि सर्तीचे प्रयत्न करतात। क्रेन त्या ठिकाणी आता आणलेले त्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात। अगदी श्रीरंगजी, मात्र महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतोय, तुम्ही म्हणताय जुना पूल होता, स्थानिकांचं म्हणणं आहे जीर्ण झालेला पूल होता, खूप वर्षांपासूनचा हा पूल होता, त्यामुळं आणि तरी देखील या पुलावर जर पर्यटकांना बंदी नव्हती, पर्यटक या ठिकाणी सहजपणे ये-जा करू शकत होते, तर स्थानिक प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नाही, काही म्हणजे पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना त्या ठिकाणी आहे ना सातत्यानं घडतात। आम्ही देखील सातत्यानं त्या ठिकाणी प्रशासनाला आवाहन करतो की तो त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालावी, परंतु तो जो पूर्णपणे एरिया आहे तो ग्रामीण भागामध्ये मोडला जातो, ग्रामीण इलाक्यामध्ये मोडला जातो आणि त्या ठिकाणी पर्यटक नजरचुकीने देखील जातात। झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं तर। अगदी श्रीरंगजी, शेवटचा प्रश्न आहे, आता यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये, कारण पावसाळ्याचे दिवस येत आहेत, मुसळधार पाऊस कोसळणारे, धबधबे प्रवाहित होतील, पर्यटकांचा ओढा निश्चितच या पर्यटन स्थळांकडे वाढेल। कशा पद्धतीची काळजी घेण्याचं आवाहन तुम्ही कराल? पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर गेल्या 4 दिवसापूर्वी मी स्वतः बैठक घेऊन स्थानिक प्रशासनाला सगळ्या सूचना दिल्या होत्या की पर्यटक मोठ्या संख्येने मावळमध्ये येतात आणि पर्यटकांची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अपघात होतात दरवर्षी त्या ठिकाणी पर्यटकांचा अतिउत्साही पर्यटकांना त्या ठिकाणी बंदी घालावी आणि सगळी ती काळजी घ्यावी अशी 4 दिवसापूर्वीच प्रशासनावर बैठक मी स्वतः घेऊन सूचना दिल्या होत्या। अगदी श्रीरंगजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, या दुर्घटनेच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे, धन्यवाद। तर रेस्क्यू ऑपरेशनचं काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे, पुलाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं हे काम सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।